शहादा शहरातील ट्रॅफिक समस्या गंभीर. पत्रकारांना सिटी पोलिसांकडून अरेरावीची भाषा. नागरिकांमध्ये तीव्र संताप. शहादा शहरातील वाढत्या वाहतूक समस्येकडे प्रशासनाचे व विशेषतः सिटी पोलीस विभागाचे दुर्लक्ष नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. रस्त्यांवरील दररोजची कोंडी, बाजारपेठांमधील वाहतुकीचा गोंधळ आणि सिग्नलशिवाय चालणारी व्यवस्था यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. शहरातील बस स्टँड परिसरात अनेकदा एकाच ठिकाणी 3 ते 4 सिटी पोलीस उभी असले तरी शहरातील खरेदीचे मुख्य केंद्र असलेल्या गांधी पुतळा चौक व 4 रस्ता परिसरात पोलीस दिसत नाहीत. या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. वाहने एकमेकांवर चढतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या प्रश्नावर स्थानिक पत्रकारांनी सिटी पोलिसांशी विचारणा केली असता त्यांना अरेरावीची भाषा वापरत उत्तर देण्यात आले. पत्रकारांशी वापरण्यात आलेली ही अरेरावीची भाषा देखील चर्चेचा विषय बनली आहे. शहरात एवढं काही होत नाही, आम्ही करतो तेवढं पहा, अशा प्रकारच्या बोलण्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा रोष वाढतो आहे. गावाबाहेर प्रकाशा रोड, 132 KB पाडलदा चौफुली आणि वनविभागाच्या दिशेने सिटी पोलिसांची उपस्थिती दिसून येते. परंतु शहराच्या गाभ्यात जिथे खरेदी विक्री आणि सामान्य जनतेची मोठी वर्दळ असते तेथे पोलिसांचा पूर्ण अभाव जाणवतो. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून सिटी पोलीस गावाबाहेर काय करतात आणि शहरात वर्दळ असताना तिथे असायलाच हवे ना, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारले जात आहेत. प्रशासनाने त्वरित या समस्येचे गांभीर्य ओळखून शहरातील ट्रॅफिक नियंत्रणावर लक्ष केंद्रित करावे, तसेच पोलिसांचे वर्तन सुधारावे अशी मागणी सध्या जनतेकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा शहरात अधिक अराजकतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. शहादा शहरात ट्रॅफिकची समस्या फार झालेली आहे. तर एकाच ठिकाणी बाबासाहेब जो 3-3, 4-4 पोलीस उभे राहतात, जेणेकरून जे 4 रस्ता, पाणीचे टाकी, जनता चौक, गांधी पुतळाजवळ तिथं पोलीस उभे राहिले आणि तिथं वन वे करायला पाहिजे. कारण की बरीचशी समस्या शहादाकरांना भोगावे लागते. कारण की ट्रॅफिक एवढी होऊन जाते की ट्रॅफिकमधून निघणं आणि बाजार करणारे ज्या स्त्रिया भगिनी येतात त्यांना अडचण निर्माण होते. जिथं पोलिसांची आवश्यकता नाही, जिथं पोलीस स्टेशनजवळ 2-2, 3-3 पोलीस तिथं उभं राहतात, दरापाट्याला उभं राहतात आणि जिथं खरं गरज आहे तिथं पोलीस उभे राहत नाही. तर माझी अशी विनंती आहे की साहेबांना की त्यांनी या ट्रॅफिकाकडे जास्ती लक्ष द्यावे, असं मी सर्व जनतेच्या वतीने त्यांना हे मी सांगू इच्छितो. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.